माय ब्युटिफुल फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय टॅरोट रीडिंगकडनं आणि माय हिलिंग सेंटरकडनं माझ्या व्ह्युअर्स जे आहेत त्यांच्यासाठी ईश्वराला मी हीच प्रार्थना करते की माझ्या व्ह्युअर्सच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येऊ द्या. थँक्यू व्हेरी मच. माझ्याबरोबर कनेक्ट व्हा, पॉझिटिव्ह राहा. तर आजचा आपला विषय आहे की लॉर्ड शिवानं आपल्यासाठी काय संदेश पाठवून दिलेला आहे. हे जे नवीन वर्ष चालू झालेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी होणार आहेत, तुम्ही कुठल्या गोष्टीची काळजी घेणार आहात, काय तुमच्याकडं एक चांगल्या पद्धतीच्या गोष्टी अट्रॅक्ट होणार आहेत, कशामध्ये आपल्याला एक सक्सेस मिळणार आहे, कुठली गोष्ट यावर्षी तुमच्याकडून जी आहेत तुम्ही साध्य करू शकणार आहात, तुमचे ड्रीम्सला फॉलो करून तुम्ही जे इथंपर्यंत आलेले आहात, तर ते हे जे शिवाचा संदेश आहे ते तुम्हाला काय घेऊन आलेला आहे ते आपण या टॅरोट कार्डच्या माध्यमातून पाहणार आहोत की आज लॉर्ड शिवाचा संदेश माझ्या व्ह्युअरसाठी काय आलेला आहे. तर पाहूया, चला. कार्ड शफल करून घेते मी आणि त्याच्यानंतर मी आपल्याला कार्डची सगळी एनर्जी सांगायला चालू करते. प्लीज युनिव्हर्सल, माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी लॉर्ड शिवाचा संदेश काय आहे प्लीज त्यांना सांगा. थँक्यू एंजल्स. वाव, पहिलंच कार्ड देखा बघा. हां, पहिलंच कार्ड जे आपल्याकडे आलेलं आहे किंग ऑफ पेंटिकल्स आलेलं आहे. अजून मी कार्ड शफल करते गाईड्स आणि हे कार्ड आपल्या हातातून खाली पडलेलं आहे. हे आपल्याला इतकी पहिलीच आपल्याला एक गुड न्यूज आलेली आहे की तुम्हाला जो आहे एक अधिकार मिळणार आहे, एक की पोस्टवर आपली अपॉइंटमेंट होणार आहे. फायनान्ससाठी तुमचा जो एक चाललेल्या गोष्टी होत्या किंवा ज्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करून पुढे चाललेला होता, तर ते आपल्याला फायनान्स यावर्षी एक बेनिफिशरी स्वरूपामध्ये मिळणार आहे. थोडक्यात पहिलीच आपल्याला जी गुड न्यूज निघून आलेले कार्ड आपोआप सगळं बाहेर पडलेलं आहे तेच मी उचलून तुम्हाला सांगत आहे. पहिलाच आपल्याला जो आलेला आहे तो किंग ऑफ पेंटिकल्स आलेला आहे. समृद्धी समृद्धी तुमच्या लाईफमध्ये घेऊन येणार आहे. हा पहिला संदेश आपल्याला जो दिलेला आहे तो लॉर्ड शिवानं दिलेला आहे. त्याचप्रमाणे अथॉरिटी तुमच्या हातामध्ये येणार आहे, पॉवर तुमच्या हातामध्ये येणार आहे, सत्ता तुमच्या हातामध्ये येणार आहे. तुम्ही जे म्हणाल त्या गोष्टी लोकांना ऐकण्यासाठी जे लोक इतक्या दिवस ऐकत नव्हते आणि तुमच्या गोष्टीकडे इग्नोर करत होते किंवा तुम्हाला थोडंसं ते समजत नव्हते किंवा त्यांना असं वाटत होते की हा काहीतरी मोठं मोठं बोलते. बघा, पुन्हा आपल्याकडे कार्ड पडलेला आहे. ही पण कार्डची एनर्जी जी आलेली आहे ना, ऑफर 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 घेऊन यायला आलेले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये ऑफर, नोकरीमध्ये ऑफर असेल, तुम्ही आणखीन कुठे एक्झामसाठी जी तयारी करत असाल तर ते एक्झामसाठी आपल्याला जे एक प्रिपरेशन चाललेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं असं येणार आहे. बेबीसाठी, कन्सिव्हसाठी जर प्रयत्न आपला चाललेला असेल तर कन्सिव्ह होण्यासाठी सुद्धा ही एक अपॉर्च्युनिटी आपल्या लाईफमध्ये जी आलेली आहे. लॉर्ड शिवाचा हा संदेश आहे की ऑफर यायला लागलेले आहेत. तुम्ही ज्या अपेक्षित केलेल्या नव्हत्या अशाही ऑफर यायला लागले. तुम्ही एक ऑफर केली होती किंवा एकच स्वप्न बघितला होता किंवा एकाच गोष्टीच्या पाठीमागे लागलेला होता, तरी या वेळेला कदाचित असंही होऊ शकतं की एका वेळेला 2 ते 3 तुमची कामं होऊ शकतात आणि 2 ते 3 ऑफर तुमच्या हातामध्ये असू शकतात. इवन दो आपल्याला हे पण सांगायला आले की जर मॅरेजसाठी जर आपलं काही चाललेलं असेल प्लॅन, तर मॅरेजचे पण प्रस्ताव आपल्याला 2 ते 3 ठिकाणावरून आपल्याला हे मॅरेजचे प्रस्ताव येणार आहेत. ही आपल्या एक लाईफमध्ये पुन्हा एकदा दुसरी सेकंड गुड न्यूज आपल्याला जी दिलेली आहे लॉर्ड शिवानं, ती जी दिलेली आहे. पहिला दिलेली आहे ते किंग ऑफ पेंटिकलच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे, जी की सांगायला आले की मनी तुमच्याकडं खूप अट्रॅक्ट व्हायला लागलेला आहे. तुम्ही ज्या पण ठिकाणी काम करत आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही फायनान्समध्ये जी तुमची ग्रोथ आहे ती ग्रोथ यावेळेला दाखवायला लागलेली आहे. तुम्हाला एक न्यू मिळणारी एक ऑपॉर्च्युनिटी दाखवायला लागलेली, एक संधी तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे यायला लागली की तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी घेऊन यायला लागलेली आहे. अचानक आलेला जो धनलाभ आहे आणि अचानक मिळालेले ऑफर आहेत ते सरप्रायझिंगली मिरॅकलली अशा त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये लॉर्ड शिवाय घेऊन यायला लागलेला आहे. गाईडचं आपण अजून कार्ड शफलच करतोय. तर पहिले जोन आपले जे कार्ड जे पडलेले आहेत ते अतिशय पॉझिटिव्ह कार्ड पडलेले आहेत. आपण पुढचेही कार्ड पाहणार आहोत की काय येणार आहे ते. टेम्परन्सची एनर्जी आलेली आहे गाईड्स. टेम्परन्स, आपल्याला एंजल्सचे, युनिव्हर्सलच्या
जे ब्लेसेस मिळणार आहेत ते इथं आपल्याला सांगायला लागले. पेज ऑफ पेंटिकल, पुन्हा एकदा पेज ऑफ पेंटिकल आलेले आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे इकडे पेज ऑफ कप्स आलेला होता, पुन्हा आपल्याकडे पेज ऑफ पेंटिकल आलेले आहेत. इथं जे आहेत ऑफरिंग अशा पद्धतीचे यायला आलेले आहेत. खूप सारे ऑप्शन तुमच्याकडे चालत येणार आहेत, किंवा एका वेळेला तुम्ही खूप सारे जर प्लॅन केलेले असाल आणि ते प्लॅन तुम्हाला रन करताना जो एक त्रास व्हायला लागला होता, तर यावर्षी आपल्याला तो त्रास होणार नाहीये. तुमचा जो एक प्लॅन चाललेला आहे तो सक्सेस पद्धतीने पुढे जाणार आहे. या संदर्भात आपल्याला पेज ऑफ पेंटिकल आणि पेज ऑफ कपचे 2 एनर्जी निघून आलेले आहेत. पुन्हा आपल्याकडे आलेलं आहे एस ऑफ पेंटिकल. क्या बात आहे, एक न्यू ग्रोथ, न्यू ऑपॉर्च्युनिटी, न्यू प्रॉस्परिटी आणि युनिव्हर्सल जे आहे तुमच्याकडे एक समृद्धीच्या मार्गाने, एक अबंडन्सच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे जे आहेत धन लाभ यावर्षी आपल्याला पाठवून द्यायला लागलेला आहे. टेन ऑफ सॉर्डची एनर्जी आलेली आहे गाईड्स. 2 ऑफ वँड्सची एनर्जी आलेली आहे. व्हेरी गुड. तुमचा जो एक विस्तार इथं पण विस्तार आणखी तुमचा दुसरीकडे अदर स्टेटमध्ये, फॉरेनमध्ये जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये विस्तार करायचा असेल, किंवा तुम्हाला तुमचं काही प्रपोजल तिकडे पाठवायचं असेल, किंवा त्या कंपनीबरोबर तुम्हाला जो एक काय करार करायचा असेल, तर यावर्षी आपल्याला ती पण एक गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये लॉर्ड शिवाने आपल्याकडे पाठवून दिलेले आहे. 2 ऑफ वँडच्या एनर्जीमध्ये द मूनची एनर्जी आलेली आहे. तर मूनची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला एक हे समजणार नाही की डिसिजन आपल्याला ॲक्च्युली काय घ्यायला पाहिजे आहे. तर बऱ्याच वेळेला काय होईल की भावनावश होऊन कदाचित आपले काही डिसिजन चुकू शकतात. तर शिवाचा हा संदेश आहे की पूर्ण एखाद्या स्टडी करून घ्या, स्टडी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. अदरवाईज कुणाच्या तरी सांगण्यानं, कुणाच्या तरी बोलण्यानं, कुणाच्या तरी ऐकण्यात येऊन, कुणी तर दाखवलेल्या आमिषापोटी फक्त तुम्ही डिसिजन घेऊ नका. तुम्हाला ज्या पण गोष्टीमध्ये विस्तार करायचा आहे, जिथे पण तुम्हाला पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे, जिथे पण तुम्हाला फंडिंग उभा करायचा आहे, जो पण एक नवीन प्रकल्प तुम्हाला घ्यायचा आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पूर्ण त्याचा 100% स्टडी व्हायला पाहिजे. इथं एखाद्या तज्ज्ञाकडनं पण तुम्हाला जे आहे एक गाईडलाईन घ्यायला सांगितलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला परिस्थिती अशी असणार आहे की यावेळेला जे आपल्याला दिसायला लागलेलं आहे ते आपल्याकडं खूप सारे सक्सेसच्या गोष्टी अट्रॅक्ट होत राहणार आहेत. त्यामुळं कदाचित असं होऊ शकतं की आपला जो कॉन्फिडन्स आहे त्या कॉन्फिडन्समध्ये ग्रोथ होऊन तो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कुठले चुकीचे आपल्याकडं डिसिजन होऊ नयेत, किंवा 100% आपण ती गोष्ट पॉझिटिव्ह होणारच आहे हे धरून आपण पुढे जाऊ नये. या कारणासाठी आपल्याला मूनची एनर्जी आलेली आहे. मूनची एनर्जीनं आपल्याला हे सांगितलेलं आहे की थोडंसं थांबा, सावध व्हा, त्याचा पूर्ण स्टडी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही डिसिजन घ्या. तो तुमचा डिसिजन मग कुठलीही तुमच्या ह्याच्यामध्ये टॉवर मुवमेंट न येता तुमचा तो डिसिजन योग्यच असणार आहे. आणि जे एक गुड ऑपॉर्च्युनिटीसाठी तुमचा जो ट्राय चाललेला होता, जो एक तुमचं हार्ड वर्क चाललेलं होतं, त्याच्यामध्ये तुमचं जे एक काम करण्याचं तुमचं जे चाललेलं होतं ते एम धरून तुम्ही चाललेला होता, तर याच्यामध्ये आपल्याला विघ्न जी पुढं काही थोडीफार येणार आहे, तर त्याच्यापासून आपल्याला सावध राहण्यासाठी लॉर्ड शिवानं द मूनची एनर्जीच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे पाठवलेलं आहे. कधी कधी अतिशय भ्रमित अवस्था होईल, कधी कधी असं वाटेल की आपल्या हातामध्ये आलेला प्रोजेक्ट सुटायला लागलेला आहे का काय, तर आपल्याला इथे घाबरायचं काही कारण नाही आहे. शांत डोकं ठेवून पूर्णपणे आपण त्याचं व्यवस्थित एक कम्युनिकेशनच्या द्वारे, कारण इथं आपल्याला कम्युनिकेशनची पण एनर्जी निघून आलेली आहे, व्यवस्थित गुड कम्युनिकेशनच्या द्वारे तुम्ही ती गोष्ट जी आहे पुन्हा तुमच्याकडे ती अट्रॅक्ट करू शकता. तर मूनची एनर्जी जी आहे आपल्याला पर्टिक्युलर त्यासाठीच सांगायला लागलेली आहे की टॉवर मुवमेंट आपल्या रस्त्यामध्ये येऊ नयेत आणि त्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी घडता अचानकच निगेटिव्ह गोष्टी घडू नयेत, म्हणून आपल्याला त्यांनी आपल्याला सावध करायचा इथे प्रयत्न केलेला आहे. पुन्हा आपल्याला एनर्जी आलेली आहे द वर्ल्डची एनर्जी. क्या बात आहे गाईज. पहिलाच आपल्याला वाव, एस ऑफ वँड्सची एनर्जी. बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आपली जी निघून आलेली आहे ती वेस ऑफ वँड्सची एनर्जी निघून आलेली आहे. द वर्ल्डची एनर्जी पण आपल्याला खूप छान पद्धतीनं आलेलं आहे. तुम्ही जे एक इथे हे आपल्याला सांगायला लागले 2 ऑफ वँड्स आणि द वर्ल्ड, या आपल्याला ज्या 2 एनर्जी ज्या निघून आलेल्या आहेत ना, पूर्ण कायानात जे आहे आपल्याला ब्लेसेस करण्यासाठी जे आहेत ते आलेले आहेत. आणि तुमच्या ज्या एक मॅनिफेस्टेशन इतक्या दिवसाच्या चाललेल्या होत्या
आणि दिसत काही त्याचे रिझल्ट नव्हते, त्याची उत्तरं काही मिळत नव्हती. मध्ये मध्ये खूप एक कंडिशन अशा पद्धतीची झाली होती की आपली गाडी सुसाटपणे सुटलेली पुढे जातीये का मध्येच थांबते, या सिच्युएशनमध्ये आपण अडकलेला होता. तर इथं आपल्याला द वर्ल्डच्या स्वरूपामध्ये हे आन्सर आलेले की येस, ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच अचीव करू शकता. कारण द वर्ल्ड आपल्याला तेच सांगत आहे की तुमचे जे पण काही गोल आहेत ते सगळे गोल ये लॉर्ड शिवानं आपल्या ब्लेसेसच्या स्वरूपामध्ये, पॉझिटिव्ह स्वरूपामध्ये आपल्याकडे पाठवून दिलेले आहेत. कधी कधी थोडंसं मूनच्या एनर्जीमध्ये आणि 10 ऑफ सॉर्डच्या एनर्जीमध्ये आपण दिसत आहात, पण 10 ऑफ सॉर्डच्या एनर्जीमध्ये हे पण दिसत आहे की जे एक तुम्ही एक गोष्ट मनामध्ये धरलेली होती, पण ती गोष्ट धरता धरता अचानकच त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा टर्न येऊन गेला की स्ट्रेस, अँझायटी, एक गिल्टी माइंड, झालेलं नुकसान, एक आर्थिक नुकसानीचं पण मला हे कार्ड दिसायला लागलेलं आहे. आणि ह्याच्यातून तुमचा जो स्ट्रेस वाढलेला होता आणि जो आपला एक कॉन्फिडन्स लेवल जो कमी झालेला होता, त्याच्यातून तुमच्या गतीला थोडासा इथे आपल्याला ब्रेक मिळालेला होता. पण आता तसं होणार नाही आहे, कारण ज्या पण गोष्टी होणार आहेत अतिशय पॉझिटिव्ह वेनं तुमच्याकडे त्या गोष्टी येणार आहेत. इथे टेम्परन्सची आपल्याला एक एनर्जी आलेली आहे. भागीदारी स्वरूपामध्ये जर आपण कोणाबरोबर जर काही काम करणार असेल तर इथं आपल्याला द मून आणि टेम्परन्स ह्या दोन एनर्जी ज्या आहेत ते साधं मून आपल्याला याच रिलेटेड गोष्टी सांगायला लागलेलं आहे. जर भागीदारीच्या स्वरूपामध्ये जर आपण याच्यामध्ये कुणाला घेणार असाल किंवा कुठे तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल तर पुन्हा आपल्याला हीच एनर्जी आहे की थोडा त्याचा अभ्यास करा, त्याची पूर्णपणे माहिती काढा, त्याची चाचपणी करा आणि पूर्ण अंडरस्टँडिंग करून घेऊन तुम्ही एखाद्या गोष्टीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा किंवा तुम्ही तिथे फंडिंग तिथे लावा. इथे मेन जी गोष्ट आणखीन जी आलेली आहे, बेबी आगमनची आपल्याला एनर्जी इथं दिसून आलेली आहे. ज्यांना पण कन्सिव्हचं चाललेला आहे प्रयत्न, तर त्यांच्यासाठी ह्याची आहे एक गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे यायला लागलेली आहे. इव्हन दो याच्यामध्ये जे गायन वाचन ज्यांना छंद आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना ग्रोथ करायची आहे, तिथंसुद्धा आपल्याला लॉर्ड शिवानं हे सांगितलेलं आहे की यावर्षी आपल्याला ह्या साऱ्या गोष्टीमध्ये खूप चांगली सुसंधी स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे. तर थोडासा तुम्हाला पण आणखीन त्याच्यामध्ये प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतील ते कष्ट आपल्याला घ्यावेच लागणार आहे. पेंटिकलच्या स्वरूपामध्ये जर बघितलं तर आपल्याला यावर्षी एक अबंडन्स खूप चांगल्या पद्धतीनं आलेला आहे. जर कोणाची इच्छा असेल की फॉरेन ट्रॅव्हलिंग करायचं किंवा बाहेर ज्यांना कोणाला ट्रॅव्हलिंगमध्येची आवड आहे तर यावर्षी त्यांचं ट्रॅव्हलिंग नक्की बाहेर होणार आहे. परदेशी गमनाची इथं संधी आलेली आहे. इव्हन दो जर स्टुडंटसाठी किंवा विजासाठी सुद्धा जर तुम्हाला जर चाललेलं असेल की तुम्हाला बाहेर जाण्याची संधीची तुम्ही वाट पाहत असाल तर हे पण लॉर्ड शिवाचा हा संदेश आहे की येस, ही गोष्ट आपल्याला मिळू शकते. जे विघ्न आपल्या विजामध्ये किंवा ट्रॅव्हलिंगच्या ह्याच्यामध्ये यायला आले ते किंवा टूर तुमची पुढं जात होती, पोस्टपोन होत होती किंवा फायनान्स तुमचा त्या ठिकाणी कमी पडत होता किंवा ठरलेल्या गोष्टी त्या वेळेला घडत नव्हत्या, तर यावर्षी आपल्याला सांगितलेले आहे जे तुम्ही प्लॅन केलेले आहात, इव्हन दो एज्युकेशनसाठी बाहेर जाणारे स्टुडंट असतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करणारे स्टुडंट असतील, प्रमोशनसाठी कुणी ते प्रमोशनची कुणी वाट बघत असतील, तर इथे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत द वर्ल्डच्या एनर्जीनं आणि किंग ऑफ पेंटिकलच्या एनर्जीनं आपल्याला पुन्हा एकदा ते सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एस ऑफ पेंटिकल आणि एस ऑफ वँडची एनर्जी आलेली आहे. एस ऑफ वँड आणि एस ऑफ पेंटिकल हे काय सांगायला आलेले, एक स्टेबिलिटी लाईफमध्ये मिळायला आपल्याला चालू होणार आहे. एस ऑफ वँड आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे, तुम्ही जे एक झाड लावलेलं आहे, जे एक रोपटं लावलेलं आहे, त्या रोपट्याचं संगोपन करून तुम्ही जे त्याला मोठं केलेलं आहे तर त्याला आता फ्रूट लागलेले आहेत आणि ते फ्रूटफुल रिझल्ट जे आहेत ते तुमच्या लाईफमध्ये आगमन करायला लागलेलं आहे. तर तुम्ही त्याचा स्वीकार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या गोष्टीच्या पाठपुरावा करा आणि त्याचा फॉलोअप घ्या. युनिव्हर्सलकडनं आपल्याला काय मेसेज आहेत पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. स्लोविंग डाऊनची एनर्जी आलेली आहे. पहिले काही महिने, पहिले 3 ते 4 महिने जे आहे तुम्हाला ॲक्च्युली हा रिझल्ट लगेच तर काही मिळणार नाही आहे. थोड्या स्लो बाय स्लो, स्टेप बाय स्टेप्स या साऱ्या गोष्टी घडत राहतील. पण एकदा 3 ते 4 महिन्याचा हा पिरियड पूर्ण झाला की 6 महिन्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट त्याचे यायला लागलेले आहेत, तुमच्या मताप्रमाणे, तुमच्या मनाप्रमाणे ते रिझल्ट तुमच्याकडं येणार आहेत. पहिले 6 महिने आपल्याला थोडंसं
विचार करून सावधतेनं जावं लागणार आहे. सेलिब्रेशनची एनर्जी आलेली आहेत. अशा काय आपल्या घरामध्ये इव्हेंट घडत राहतील, आपल्या लाईफमध्ये अशा काय इव्हेंट घडत राहतील की तुम्ही ते सेलिब्रेशनचा माहोल एक तयार कराल. म्हणजेच एक गुड गोष्टी तुमच्याकडं, गुड थिंग तुमच्याकडे, एक पॉझिटिव्ह असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आणि तुम्ही केलेल्या हार्डवर्कला आलेलं एक सक्सेस आहे, त्याचं जे तुम्ही सेलिब्रेशन करणार आहे ते आपल्याला सेलिब्रेशनच्या एनर्जीमधून दिसून यायला लागलेलं आहे. गिल्टची एनर्जी आलेली आहे. बऱ्याच वेळेला आपलं असं होतं की आपण काम हातामध्ये घेतलेलं असतं, त्या कामामध्ये बऱ्याच वेळेला अपयश येत असतं, आपला फायनान्स त्याच्यामध्ये लॉस होत असतो. त्याचप्रमाणे फायनान्स लॉस झाल्यामुळं जो आपल्याला मेंटली आणि हेल्थ वाईज जो लॉस झालेला असतो, तर त्याचीसुद्धा आपल्याला एनर्जी आलेली आहे. तर याचा तुम्हाला पश्चाताप करून घ्यायची काही गरज नाही आहे. ती एक गोष्ट होती, ती घडणार होती, ते आपल्या लेसनसाठी होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्या स्वतःच्या माइंडला गिल्टी करायचं नाही किंवा स्वतःला कोसत बसायचं नाही की ही गोष्ट माझ्यामुळं झालेली आहे म्हणून. तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. टर्निंग इनची आपल्याला एनर्जी निघून आलेला आहे. आपल्याला थोडंसं मन शांत करण्यासाठी आणि थोडं आपल्या फिजिकल हेल्थवर लक्ष देण्यासाठी पण आपल्याला एनर्जी निघून आलेला आहे. कारण जो एक स्ट्रेस खूप आपला वाढलेला होता आणि त्याच्यातून शारीरिक, मानसिक, आर्थिक जी हानी झालेली होती ते कुठे ना कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक जखम होऊन बसलेली आहे. तर त्या जखमेला आपल्याला पुन्हा पुन्हा त्याला हे करत बसायचं नाही, कुरदड बसायचं नाही. ती गोष्ट एक होती, ती झालेली आहे, ती आपल्याला सोडून द्यायची आहे. 10 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी बघा हेच दाखवायला लागलेलं आहे की तुम्ही पूर्णपणे फ्लॅट झालेला आहे, की तुम्हाला उठायची पण एनर्जी नाही. पण आता ॲक्च्युली हे जो तुमचा एक पिरियड होता ना, एक जो ट्रॉमा तुमचा चाललेला होता, एक पेनफुल जर्नी जी तुमची चाललेली होती, इथे आपल्याला गॉड शिवाने हे सांगितलेलं आहे की आता ह्याचा अंत झालेला आहे आणि सेलिब्रेशनचं आता तुमचे दिवस चालू झालेले आहेत. तर तुम्ही जी एक मरगळ जी घेतलेली होती ती आपल्याला मरगळ पूर्णपणे झटकून टाकायची आहे आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी जो तुम्ही एक लढा उभा केला होता, त्या लढ्याला आपल्याला एक खूप चांगल्या पद्धतीनं यश मिळणार आहेत. आणि लोक पण असं करतील, अरे याचं काय होतं आणि काय झालेलं आहे, लोकसुद्धा सरप्राईज होतील की असं अचानक कुणी कशी भरारी मारू शकते. अशा पद्धतीनं आपली एक इगल भरारी असणार आहे. त्यामुळं तुम्ही फार मागच्या झालेल्या गोष्टीमध्ये थांबू नका, पुढे जायचंच काम करत राहावा. इंटेन्सिटी, विचाराचा वेग खूप आहे. सॉरो एनर्जीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आता ही एनर्जी आपल्याला झटकून टाकल्याशिवाय आपल्याला पुढच्या गोष्टी ज्या आपल्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे आहेत आणि सक्सेसफुली व्हायला पाहिजे आहेत, तर आपल्याला सॉरोच्या एनर्जीमध्ये राहायचं नाही, विचार करत थांबायचं नाही, मानसिक ताणतणावामध्ये राहायचं नाही, अँझायटी याच्यामध्ये जायचं नाही आहे. तर आपल्याला लॉर्ड शिवानं सांगितलेलं आहे की उठा आणि कामाला लागा. इनोसन्सची एनर्जी आलेली आहे. जसे तुम्ही पुन्हा एक हॅपीफुल जीवन जगत होता, त्याचप्रमाणे तुमचं जीवन या वेळेला जे येणार आहे, जे 24 घेऊन जे आलेला आहे, लॉर्ड शिवानं यावेळेला जो आपल्याला संदेश पाठवलेला आहे, तो पुन्हा बघा द बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आलेली आहे, द ड्रीमच्या स्वरूपामध्ये आलेली आहेत. जी काही तुमचे ड्रीम्स होते ते सगळे ड्रीम्स आपले आहेत, सत्यामध्ये येणार आहेत, परिपूर्णता येणार आहे, यश त्याला मिळणार आहे. तुम्ही फक्त दोन्ही हात पसरून जे ईश्वरानं दिलेलं आहे त्यासाठी त्याचे आभार माना आणि त्या तयारीला तुम्ही लागा. प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन आहे. फायनान्स चांगला आहे. ज्यांचं विवाहाचे प्रस्ताव चाललेले होते, विवाह जमत नव्हते, विवाहामध्ये अडचणी होतात, त्यांच्यासाठी चांगलं आहे. ज्यांना पण नोकरीसाठी प्रॉब्लेम होत होते, नोकरीसाठी इंटरव्ह्यू वगैरे ज्यांनी दिलेला आहे त्यांच्यासाठी हे गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये ही गोष्ट आपल्याकडे यायला लागलेली आहे. ऑफर तुम्हाला सगळीकडनं खूप चांगल्या पद्धतीच्या यायला लागलेल्या आहेत. इव्हन दो तुमचा विस्तार जर बाहेरच्या देशामध्ये घेऊन जाऊन त्याचं जर तुम्हाला ते वाढवायचं असेल तर ती सुद्धा आपल्याला खूप चांगली गोष्ट इथं निघून आलेली आहे. थोडक्यात आपल्याला जो बाहेर परदेश प्रवास आपल्याला करायचा होता, विजाचा प्रवास आपला राहिलेला होता, इव्हन दो हेल्थ वाईजचा पण इथं आपल्याला जो प्रश्न आलेला आहे, तर याच्यामध्ये पूर्णपणे आपल्या मनाला समाधानकारक अशा गोष्टी सगळ्या मिळणार आहेत. तर तुम्ही फक्त काय आहे की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह वेमध्ये आपल्याला यायचं आहे आणि या लॉर्ड शिवानं आपल्याला दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करायचा आहे. तर लॉर्ड शिवाचा काय संदेश होता हे मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. जेवढं पण इथे मला ज्या पद्धतीने एनर्जी आपली निघालेली आहे त्याप्रमाणे मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जितक्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होतात तेवढ्या ठेवून घ्या, ज्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होत नाहीत त्या आपण सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच.